नमस्कार माझ्या सगळ्या ताईंना मैत्रिणींना कशा आहात सगळेजण मस्त राहा मजेत राहा. तर मी लाईफस्टाईल चॅनलने माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचा जाऊ. तर आता आम्ही बघा तुम्हाला सांगितलंच पुण्यामध्ये मी फिरायला आलेलेच आहे. माझे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असतील. तर पुण्यामध्ये बघा कात्रज इथलं राजीव गांधी प्राणी संग्रहालय येथे आलेलं आहे फिरायला. म्हणलं की आता लास्टचंच राहिलं ही फिरायचं. तर पुण्यातलं गणपती पण झालं, सिद्धिविनायक सारसबागचं आणि नंतर जेजुरीला पण जाऊन आलो. मग आता प्राणी संग्रहालयामध्ये आलोय बघा. तर आता हे लास्टचंच फिरायचं राहिलेलं होतं. म्हणलं की ते पण जाऊन येऊया आता. राजीव गांधी प्राणी संग्रहालय पुणे कात्रज येथील जर इथं कोण राहत असेल तर त्यांना माहीत आहे बघा. तर म्हणलं की जाऊया चला फिरायला, कारण की कुठे तिकडं तर गेल्यानंतर एकदा कसं तरी वेळ काढून आलेलो फिरायला, तसं जेजुरीचं पण फिरून घेतलं आणि मग आता प्राणी संग्रहालय पण फिरून झाल्यानंतर भेटते ना तुम्हाला. दिसलं का तुला बिस्किट नाही तर काहीतरी आणलं पाहिजे. दिसलं का तुला? कुठे आहेत? 3 2 आहेत ना? 2 आहे ती. चल चल मग. हां तिथे एक आहे नाही का? चल 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 चल. बाय केलं त्याला कळते का? इथं काय लिहिलेलं आहे बघा, माकडांना खायला देणे कायदेशीर गुन्हा आहे. म्हणजे टाकायचं नाही. कबूतर म्हणायचं, कबू म्हणायचं नाही. इथं काय आहे आता? इथं पण मंकी आहे का? इथं पण मंकी बसलेत बघ. ये इथं पुढे ये. इथं आहे दाखवते. ये बघ इथं बसले त्या ह्याच्यावरती. वरती बघ वरती. य काय सर्वोपध्यान म्हणजे काय? स्नेक पार्क म्हणले. अगं सापाच आहे का तिथं? स्नेक पार्क आहे. वर लिहिलंय की सर्पोद्यान, काय तर सर्पोद्यान लिहिलंय आणि खाली इंग्लिशमध्ये लिहिलंय स्नेक पार्क. सरा स्नेक पार्क बघ तिथं मोर आहे तिथं. येईन आत जाऊया. हा बघा पाय सर्पोद्यान ओपन ठेवते. काय लिहिलंय तिथं? आत लिहिलंय ना. इकडे काय? इकडं काय नाही लिहिलं. काय लिहिलंय? पर्यटकांसाठी सूचना. प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना त्रास देणे, इजा पोचवणे, खाऊ घालणे, विचित्र प्रकारचे आवाज काढून प्राण्यांना विचंबित करणे, 5,000 रुपये दंड आहे. तसं काय आढळल्यास फाईन. सर्प आणि सर्पदंश कसे टाळावे, साप काटणे से कैसे बच्चे. इथं काय लिहिले बघा. कुठे आहेत बाबा? भीती वाटायला लागली. काय पुढं बघायचं मला काय माहिती काय. खडे मारून नाही काय तर लिहिले नाही. इथून बघ रामून काय कुठे आहे? कुठे आहे हो? त्याच्यात कोणीतरी खडे टाकलेत का? मारले सापाला. कसं काय हो? हे बघा इथं पुढं कसलं ते लावले. हे बघ इथं पुढं सरा. ए सर थांब इथं. इथे थांब सर. इथे थांब. हातात पण पकडलेलं.
कसं काय ते बसले हो? हा ते बाहेर येत नाही कसं? सर बाई ते कसं बघते बघा की. या बघितलंस का स्नेक? इथं काय ते टॉर्टाईस खरं आहे का खोटं आहे व? होय वा ही कासव. हा कासव खरं आहे ना? इथं बसले ती ही काय इथं आत आहेत पाण्यात. इथं आहेत भरपूर अजून. बापरे ग्रीन इग्वाना बघू शकता. पहिल्यांदाच मी असं खरोखरचे ॲनिमल बघितलेत बघा. कॅट आहे का? कछुआ चल ये. ही धरल्यावर काय नाही ना असं. इथे या. बरोबर आहे. स्नेक आहे ते बघ वरती बसलं बघ. वरती दिसलं का? बापरे तोंड कसं करायला लागले ते. अजगर आहे वाटतं बिनविषारी. कुठे आहे? इथे या. इथे हात लावू नको तस. त्याच्यापेक्षा तिकडं मोठा होता नाही का? छोट्या सर्पा करता. हाय का बघू की चल. का चला की बघूया हाय का. इकडे बघून तर आले की ते त्यांना विचार तरी मग. काय आहे खाली शेत आहे वाटतं ना. इथं बसले बघा वर झाडावरती काहीतरी आहे. इकडं पुढं चल. इथं जाऊ पुढं चल. गिधाड का काय?
इकडून पाठीमागून दिसतोय मोठा आहे तो मोर. सोरा दिसतंय का तुला? ह्याच्यात तर काही दिसना. हे बघ हे बघ हे बघ. चिमण्या आहे चिमण्या साफ करते बहुतेक जे वेल उगवलेलं आहे नंतर साईडला टाकले एवढं दूषित पाणी घाण. ती काय तिकडं बोट आहे? काय आहे तिकडं बोट? ती वाटते म्हणत्या अलिगेटर खाऊन खाऊन किती मोठं झालंय. तिकडं बघितलं नव्हते. चकले ए काय लिहिलंय? हे बघ सरा काय काय ते आत्ता बाहेर सोडलं का त्यांना? होण्याच्या नाद जाऊन हे बघा तर बाजूला तिथे बिबट्या आहे बघा. आणि समोर यायची वाट बघत होतो खूप, पण अजून एक तिथं बिबट्या आला आणि त्या दोघांची खेळणं चालू झालं वाटतं तिथं बाजूला बघा, बघू शकता. आणि ऊन भरपूर असल्यामुळं ते काय समोर येतच नव्हते. सावलीलाच जाऊन बसत होते. आणि आम्ही सकाळी 10 साडेदहाच्या दरम्यान गेलेलो बघा प्राणी संग्रहालय झूमध्ये. त्यामुळे भरपूर ऊन होतं आणि ते सावलीलाच बसत होते. तरी पण मी शूट केलं होतं. थोडं असं दिसत होते बघा त्यामध्ये. हे बघा थोडं बाहेर यायचे आणि लगेच आतमध्ये जात होते. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ते बघा आला बघा बिबट्या पुढं. बहुतेक तहान लागले, पाणी पिण्यासाठी आलेला होता. ते स्पष्ट इतकं दिसत नव्हतं, ते पुढं जाळे असल्यामुळं. तिथं बसलेलं आहे बघा खालती. हे बघा उठला आता, चाललेलं आहे बघा. आता जसं शूट करायला होईल मला तसं केलेलं आहे मी. हे बघा इकडे एक होता बघा खालती बसलेला वाटतं खाली. बसला की काय आहे ते टायगर करायला नाही. ऊन लागते त्यामध्ये शांत.
हे दिसतो का नाही बसलाय ते किती समोर बापरे पळतच आलं तर एखादं तिला भिंत आहे ना. काय ते असेल समोरच काय म्हणायचं म्हैस का काय?